काय तुमचा? झोपायची वेळ झाली ना, लाईट बंद करा. ए हॅलो, तुझ्या एकटीचं घर नाही आहे ओके? माका माहिती आहे, पण मोकल काकूंचा रूल माहिती आहे ना, लाईट बंद म्हणजे बंद. द्या आली मोकल काकूंची चमची. ए मोकल काकूंची चमची. मुळात एक गोष्ट लक्षात ठेव, त्या नसताना आम्ही इथे जे काही करतोय त्यातलं जर त्यांना काही कळलं तर याद राख. आणि एनिवे त्या नाहीयेत म्हणून आज आम्ही इथे एक पार्टी अरेंज केली आहे. तुला काही प्रॉब्लेम आहे? असला तरी मला काही फरक पडत नाही, कळलं? आणि मोठी चोंबडी कुठची. ए अंकी, चोंबडी म्हणजे काय ग? ते परवा तुला सलोनी तुझी हेअरस्टाईल बघून कोंबडी म्हटलेली. चोंबडी म्हणजे कोंबडीची बहीण काय ग? ए ए ए गप्प बस बाई. तुझी नसलेली अक्कल नको तिथे पाजळू नकोस. ए म्हणजे मला अक्कल नाही असं म्हणायचंय का तुला? हे बघा, रिस्पेक्ट करायचा माझा, हूं सिनियर छू. बर बर सॉरी. तुमचा झाला असतात तर लाईट बंद कराल? ए तू चुप बसा, आम्हाला आज पार्टी करायची आहे. हे तर तुका जरा तरी काय कळता? तू सिनियर अस ना, हे का तर काय अक्कलच नाही. हा पण तुका कळाक नको, मोकल काकू हॉस्पिटलात ना. ए बाय जरा गप बस ना, आता इरा पण येणार आहे लगेच. मग मी काय करू? या काय तिचा घरा का? तुझं घर आहे का? मग माझं पण घर नाही. मोकल काकूंनी जबाबदारी माझ्यावरती दिली. आता झाला इथे हिचा मोठेपणा सुरू झाला. ए त्याचं काय नाही, ह्या घरात हूं सिनियर छू, त्याच्यामुळे मी जे बोलणार तेच होणार. तुम्ही काय सुधरूचा नाही. ए रिस्पेक्ट करायचा माझा, रिस्पेक्ट. हॅलो चव्हाण काका, अहो काय झालं? सगळं ठीक आहे ना? म्हणजे एवढ्या रात्रीचा फोन केलास? हो म्हणजे तुला हॉस्पिटलला इमर्जन्सी मध्ये यावं लागेल. सौदामिनी मॅडमनी बोलवलंय. आता? अहो म्हणजे ह्या वेळेस मोकल काकू ठीक असतात ना? नक्की कशाक बोलवलंय? काका काकूंका काय झालं नाही ना? त्या बऱ्या आहेत ना? ते मला नाही माहित, पण सौदामिनी मॅडमनी निरोप द्यायला सांगितलं. तू लवकर ये. बरं ठीक आहे, इले. हो. ह्या बघा, माका हॉस्पिटलाक बोलवलंय अर्जंटली. तुम्ही हय काय गोंधळ घालून ठेवू नका, मी इलय लगेच. आली मोठी, मला जायचंय म्हणे. ए अंकी, बरंच झालं आपली खटखट गेली. आपण ना आता मस्त पार्टी करू. तू ना मस्त एक सॉन्ग सिलेक्ट कर. इरा आली की लगेच आपण पार्टीला सुरुवात करू. हाय गाईस. हाय. अरे काय काय दरवाजा का उघडलाय? अरे ती जॅकफ्रूट वाली. सोड 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 सोड, ते जाऊ दे, ती बावळट आहे. मला सांग, ह्या सगळ्याचं निमित्त काय आहे? काय आरव नाही आला? ए एडी काय ग तू? तो काय पोरगी काय यायला? नाहीतर काय. अंकिता, ही पार्टी गर्ल्स साठी आहे, कळलं? हा 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 ठीक आहे ठीक आहे. बरं सांग, ह्याचं काय निमित्त आहे? ओके, गेस व्हॉट, आय थिंक माझ्या मॉमनी माझ्या आणि विशालच्या रिलेशनशिपला ग्रीन सिग्नल दिलाय. आय नो राईट? काय सांगतेस काय? अगं हो, चक्क उद्या त्याला कॉफी शॉपला बोलवलंय. ओ नाईस यार. पण विशाल सर तुला हो म्हणलेत का? अगं तो हो म्हणणारच आहे. पण काय ग, कामवाली नाही दिसत आहे, कुठे गेली? अरे ती ना पळत पळत हॉस्पिटलला गेली आत्ता. हो ना, काहीतरी कॉल आला, आले आले म्हणाली आणि गेली निघून कुठेतरी. हे पण जाऊ दे ना, बरं झालं कटकट गेली. आता ना आपण मस्त पार्टी एन्जॉय करू. यस. मोकल काकूंका काय झालं तर नसत ना? विशाल सरांका फोन करून सांगू काय? नाही नको, मी आधी जाऊन बघते. काय इमर्जन्सी असत तर मग त्यांना कळवेन. ते बरं आता सगळं ठीक असन दे रे. मे कम इन मॅम. कम इन.
काय झालं मॅडम? मोकल काकू बऱ्या आहेत ना? तुम्ही एवढ्या अर्जंटली बोलून घेतलात, त्यांना काय प्रॉब्लेम नाही आहे ना? त्या एकदम ठणठणीत आहेत. माझं तुझ्याकडे काम होतं म्हणून तुला बोलवलंय. माझ्या वांगडा कसलं काम होतं? उद्या हॉस्पिटलमध्ये एक मोठी व्हिजिट आहे. मेडिकल ऑफिसर्स येणार आहेत, तर मला तुझी मदत हवी होती. एवढाच ना? करते ना मदत. काय करायचं आहे? जास्त नाही, माझं हॉस्पिटल थोडं क्लीन करायचं होतं. काय? अगं आज नेमका क्लिनिंग स्टाफ नाही आलाय. तुला माझ्या हॉस्पिटलबद्दल प्रचंड आत्मीयता आहे ना, म्हणून मला तूच आठवलीस. आणि तसंही हॉस्पिटलचे बरेच निर्णय तूच घेतेस. तर बघूया तुला खरंच माझ्या हॉस्पिटलबद्दल काही वाटतं की नाही ते. हो ना? जर तू कॉरिडोर्स, वॉर्ड्स आणि टॉयलेट जर क्लीन केलेस ना, तर मी खरंच मान्य करेन की तुला माझ्या हॉस्पिटलबद्दल आत्मीयता आहे. मी या करूचंही नाही. हे तुला करावंच लागेल ग. तसंही तुला नाईट आउट करायची खूप हौस होती ना, आता ही सगळी कामं तूच करायचीस. काय झालं? नाही करायचीत का कामं तुला? हे बघ, तुला नसतील करायची तर आत्ताच सांग मला. उगाच मी तुला कामं सांगितली म्हणून तू कॉलेज सोडून जाशील. जायचंय? जा. ताबडतोब. कारण ही सौदामिनी आता तुला स्वस्त बसू देणार नाही. कळलं? माझं मन दगडाचं आहे. आता हे दगडाचं मन काय काय करतं ना ते बघ. मी तुमच्या असल्या धमक्यांना घाबरूचंही नाही. आणि तुम्ही मका या कॉलेजमधनं असाच काढू शकत नाही. मी या करूचंय नाही म्हणजे नाही. असं? चल चल. या तुझ्या घरमालकीण ना? यांना इथे ऍडमिट करण्यासाठी, यांच्या उपचारासाठी तू किती धडपड केलीस? हा? यांच्या ऑपरेशनचा खर्च सुद्धा तू विशालकडून काढून घेतलास, हो ना? पण तसं बघायला गेलं त्यांचं सख्ख कोणीच नाहीये ना, तू ना हे हॉस्पिटल. त्यांना इतका मोठा आजार, उपचारामध्ये काही झालंय ना तर मग काय करायचं? मका अद्दल घडवण्यासाठी तुम्ही मका पेशंटवरनं धमकी देतास? हो, तसंच समज. माझं मन दगडाचं आहे ना, मग दगडाचं मन कोणत्या थराला जाऊ शकतं हे तर तुला कळायलाच हवं, हो की नाही? मॅडम, तुम्ही या हॉस्पिटलचा ओनर असात याचं जरा तरी भान ठेवा. सरस्वती, या हॉस्पिटलची ओनर मी आहे याचं भान तुला असायला हवं की नाही? राईट? जर तुला या मोकल काकू सेफ अँड साऊंड हव्या असतील तर तुला आज रात्री हॉस्पिटलचे कॉरिडोर्स, वॉर्ड्स आणि स्पेशली टॉयलेट क्लीन करावे लागतील. आणि जर असं नाही केलंस तर काय?
बिच्चारी सरस्वती. आत्ता हिला कळेल की या सौदामिनीशी वैर घेतल्यावर काय होतं ते. सरस्वती, विशाल सरांचा फोन. हॅलो. हा हॅलो सरस्वती. आय एम सॉरी तुला एवढ्या रात्री फोन केलाय मी. पण तू ठीक आहेस ना? म्हणजे काही प्रॉब्लेम वगैरे नाही आहे ना? सर काय झालं? तुमचा आवाज असा काय आता? अगं नाही, मी आत्ता जस्ट झोपलो होतो तर म्हणजे मला तुझ्यावरून एक स्वप्न पडलं, म्हणून तुझी काळजी वाटली सो तुला विचारायला फोन केला. तू ठीक आहेस ना? काही प्रॉब्लेम नाही आहे ना? आता काय सांगू? खरा काय तर सांगून टाकू काय विशाल सरांका? नाही, पण नाही सांगू शकत, कारण त्यांची आई माझ्यासोबत ह्या करते ह्या त्यांका सहन नाही होचा, आणि मग त्यांकाच त्रास होतले. नाही, नको, नाही सांगत. अगं बोल, तू ओके आहेस ना? होय सर, मी ठीक आहे. हा ओके, गुड. बरं, मी झोपतो आता. उद्या बोलू आपण. ठीक आहे. ए, कुणाचा फोन आहे? हॅलो सरस्वती. हिने असा मध्येच न सांगता फोन का कट केला? मी विचारलं कुणाचा फोन आहे. हेतल माझी रूममेट, त्याचा फोन होता. कधी येणारच असा विचारू फोन केलेला. हो, हा असला टाइमपास इथे करायचा नाही, कळलं? सकाळपर्यंत सगळी साफसफाई व्हायला पाहिजे. अगं अर्ध हॉस्पिटल पण साफ नाही केलंयस तू अजूनपर्यंत. आणि कामचुकारपणा करशील ना तर तो मला CCTV फुटेजवर दिसणार आहे, कळलं? मॅडम, तुम्ही किती टेन्शन घेता? तुम्ही निश्चिंत राहा. मी एखादं काम हातात घेतलं ना तर केल्याशिवाय मी सोडत नाही. हो, बघू. सॉरी, सगळं खराब झालं ना? पण मला खात्री आहे तू एखादं काम हातात घेतलं की ते व्यवस्थित पूर्ण करतेस, हो की नाही? कर. ए अंकी, फोन उचल नाही. फोन उचल नाही. इरा काय? हॅलो. हा बोल ना. हॅलो, घरी आली ती? नाही ग अजून. अजून नाही आली? हो ना. कुठे आहे ती? मला असं वाटतंय हॉस्पिटलला एखादी इमर्जन्सी केस आली असेल, मग गेली असेल. ए नाया, मला ना संशय, ती ना डॉक्टर विशाल सोबत परवासारखी फिरायला गेली असणार. अरे हा, त्या दोघांचं ना काहीतरी सुरू आहे. अंकिता,
हे त्यांना सांग, तिचं थोबाड बंद ठेवायला, कळलं ना? सारखी निगेटिव्ह बोलत असते. त्या भिकारडीची लायकी आहे का विशाल सोबत फिरायची? हा, नॉनसेन्स. फोन ठेव. बघ आता मी काय केला? जा झोप जाऊन. चल चल भिकारडे. The person you are calling is not answering. Please try later. विशाल, pick up. कशाला फोन करते आता? The number you have dialed is currently busy. भिकारडी पण कॉल उचलत नाही आणि विशाल पण कॉल उचलत नाहीये. म्हणजे दोघे नक्की एकत्र आहेत. काय मग काम करून मजा आली का? काय बोलत होतीस तू? दगडाच्या काळजाची बाई. बोल ना, परत एकदा बोल ना. माझं मन दगडाचं आहे. बोल बोल बोल, ऐकायला तयार आहे मी. ये अगं बोल ग. खूप त्रास होतोय का ग तुला? बिचारी दगडाचं काळीज काय करू शकते हे कळलं ना तुला? तोंड दाबून बुक्क्यांचा मार काय असतो हे प्रत्यक्षात अनुभवत असशील ना तू? कारण हा त्रास तू अवॉइड पण करू शकत नाहीस आणि पुढे जाऊन कोणाला कंप्लेंटही करू शकत नाही. बिचारी, आता एक लक्षात ठेव, तुझा हा मुजोरपणा जर थांबला नाही तर पावलो पावली वाट लावेन मी तुझी. आणि हा त्रास आहे ना, हा 10 पटीने वाढत जाईल. दगडाचं मन काय असतं हे दाखवायची फक्त सुरुवात आहे. कारण तू माझ्यातल्या आईला डिवचलेस. आता बघ मी तुझा कसा हिशोब लावते ते. आणि सौदामिनी जेव्हा बदला घेते ना, त्या हिशोबात वजाबाकी भागाकार असं काहीच नसतं. असतो तो गुणाकार. समोरच्याचा त्रास दुपटीने कसा वाढेल याची मी पूर्ण काळजी घेते. सांगितलेलं ना, विशाल पासून लांब राहायचं. पण तू माझं ऐकलंसच नाही. तू तेच केलंस जे तुला हवं. जाऊ दे, पण मी इतकी पण वाईट नाहीये ग. मला माहितीये तू लहान आहेस, बालिश आहेस. मग तू एक चान्स तर डिझर्व करतेस है ना? पास्ट मध्ये जे झालं ते सगळं विसरूया. आता मला माझा मुलगा पाहिजे बस. मी त्याची आई आहे हे तुला माहितीये. एका अर्थाने बरंच आहे की तुला ते माहितीये. तुमच्या दोघांना नक्की काय नातं आहे हे मला खरंच माहिती नाही. पण तुझं मात्र तो सगळं आहे. तू त्याच्यासाठी सो कॉल्ड खूप महत्वाची व्यक्ती आहेस हे देखील मला माहिती आहे. सो माझ्याकडे तुझ्यासाठी एक डील आहे. कसली डील? तुझी अवस्था अशी होऊ नये असं तुला जर वाटत असेल तर माझ्या मुलाला मला एक्सेप्ट करायला भाग पाड. त्याला मला आई म्हणायला भाग पाड. आमचं नातं पुन्हा पहिल्यासारखं होईल
असं काहीतरी कर. आणि जर तू हे केलंस ना तर माझ्याकडून तुला कधीही त्रास होणार नाही, हा सौदामिनीचा शब्द आहे. त्याला सुद्धा समजवलं मी, पण तो आडमुठेपणा करतोय. शेवटी रक्त माझं आहे ना. पण मला तुझ्यावर विश्वास आहे, तू हे करू शकतेस. तू आता घरी जा, शांतपणे विचार कर. नाहीतर सौदामिनी कुठल्या थराला जाऊन काय काय करू शकते हे तुला चांगलंच माहिती आहे. सो माइंड इट. या काय झालंय? तू अशी का बसलीस? काल रात्री कुठे फिरत होतास तू? त्या भयोसोबत? काय? सरस्वती सोबत? इरा काय बोलतीयस तू? खोटं बोलू नकोस. इरा, मी खोटं वगैरे काही बोलत नाहीये. मी घरीच होतो. काय चाललंय तुझं? ओके, म्हणजे तुला कॉल लावला, तू नाही उचललास. तिला कॉल लावला, तिने सुद्धा उचलला नाही. मग तुम्ही एक मिनिट, तुम्ही दुसरीकडे आईस्क्रीम खायला गेलेलात का? इरा, तू मला फोन केलास ना, तो मी स्वतः कट केलाय. कारण मला नव्हतं बोलायचं तुझ्याशी तेव्हा. इरा, दोन महत्वाच्या गोष्टी. मी बाहेर गेलेलो नव्हतो, घरीच होतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, माझ्यावरती हक्क वगैरे नाही गाजवायचास तू. तू शुभंकर सरांची मुलगी आहेस म्हणून मी तुला काही बोलत नाही, याचा गैरफायदा नाही घ्यायचा. फायदा मी नाही, फायदा तू घेते. कळलं? ओपन युअर आईज. तुला बाहेर बोलवते, तुझे पैसे खर्च करते, तुला लुटते नाही. काल रात्री सुद्धा कुठल्या तरी इमर्जन्सीच्या नावाखाली बाहेर गेलेली ती. तुला माहित नाही? अच्छा, तुझ्यासोबत भटकत नसेल, मग ती दुसऱ्या मुलासोबत भटकत असेल. इरा, का चुकीचं बोलले? ते आता सोडणार नाही मी, कळलं ना? आणि विशाल, तू एक गोष्ट लक्षात ठेव, कळलं? एक ना एक दिवस सगळं बाहेर पडणार आहे, तेव्हा मी बघेन. इमर्जन्सी? कुठली इमर्जन्सी असेल? तुझी अवस्था अशी होऊ नये असं तुला जर वाटत असेल तर माझ्या मुलाला मला एक्सेप्ट करायला भाग पाड. त्याला मला आई म्हणायला भाग पाड. आमचं नातं पूर्ववत कसं होईल असं काहीतरी कर. ती माझी आई नाहीये. 5 वर्षांचं असताना मला आणि माझ्या बाबांना सोडून गेली ती बाई. डॉक्टर विशाल पासून लांब राहायचे किती पैसे घेशील? हॅलो सरस्वती, काल रात्री कुठे होतीस तू? मी काय विचारतोय, काल रात्री कुठे होतीस तू? हॉस्पिटलात माझा जरा काम होता. हॉस्पिटलमध्ये? आणि तेही एवढ्या रात्री? होय. एवढ्या रात्री काय करत होतीस? कसलं काम होतं? काय विचारतोय मी, कसलं काम होतं? मी इलाय हा सर, माका जाऊ खोया हेतलनी माका हाक मारली. हा, मी नंतर बोलते तुमच्याशी. बाय. सरस्वती, हॅलो. ही असा फोन कधीच कट करत नाही. नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे. ही काहीतरी लपवते माझ्यापासून. पण काय? ठीक आहे, काही हरकत नाही. पण सरस्वती, तू जर का प्रॉब्लेम मध्ये आहेस तर मी ते इग्नोर नाही करू शकत.
पण इरा, तुला विशालकडे जायची गरज काय होती? कारण मला गोष्टी क्लिअर करायच्या होत्या. ती भिकारडी रात्रभर फिरत होती ना त्याच्यासोबत म्हणून. काय? हो, पण हे बघ, विशालचा काही दोष नव्हता. ती नेहमी असंच त्याला गोड बोलून बोलवते, फिरवते, त्याला लुबाडते. रात्रीचं मस्त खायला मिळत असेल ना तिला, आईस्क्रीम काय, पावभाजी काय, रोज नसेल मिळत असं, म्हणून हे असं दुसऱ्याला लुबाडायचं. ते काही नाही, तिला तर आता सोडणारच नाहीये मी मला. इरा, मूर्खपणा करू नकोस. तू तिला काहीही बोलणार नाहीयेस. अगं पण हे बघ, हा विषय मला वाढवायचा नाहीये, कळलं? मी बघते तिचं काय करायचं ते. ए, इकडे ये. भयो, ते मोकोल काकूंच्या मुलाचा फोन आला होता विशालला? नाही बाबा, माका काय कल्पना नाही. ओके ओके, ठीक आहे. मी काम आटपून घेत आहे. बर. हॅलो. हॅलो, हाय, मी प्रभात बोलतोय. तुम्ही माझ्या भावाला अमितला फोन केला होता ना? हा हा हा, बोला बोला. ओके, मी त्याचा सख्खा भाऊ प्रभात. ऍक्च्युली मिसेस मोकल आई आहे आमची. मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करतो, जरा बिझी आहे आता. हा, मी करतो फोन. ओके, या, बाय. हॅलो हॅलो. गुमू माहेर का जाता हो नाखवा नाखवा, तिच्या घोवा कोकण दाखवा, तिच्या भयो, अगो विशाल सरांचा फोन असा. अगो धर धर धर, उचल उचल, बघ काय बोलतात. चल, फोन उचल सरस्वती. फोन का नाही उचलत आहे? घे बाय माझे. अगो माकाला असतस की काय, की भांडलस? अगो बाय, जाऊ दे गो, प्रेमात असा होता कधी कधी, चालायचाच. गप घे आत्ते, होय माका कसला टेन्शन आहे तुका काय सांगू. हे परत रात्री खय होतीस ह्याच विचारूक फोन करतात की काय?